आम्ही लहान असताना ना आमची मम्मी अंड्याचा केक आम्हाला बनवून खायला द्यायची आणि त्याला क्रीम नसायची, काहीच नाही, तरी सुद्धा तो केक इतका छान लागायचा. तर आज तोच केक मी बनवणार आहे. सगळ्यात आधी तर मी तुम्हाला प्रमाण सांगते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. 3 अंडी, 1.5 वाटी मैदा, 1.5 चमचा बेकिंग सोडा, त्यानंतर पाऊण वाटी तेल, पाऊण वाटी साखर आणि पाव वाटी दूध लागणार आहे. तर एवढं साहित्य आपल्याला लागतं. याच्यामध्ये छान केक तयार होतो. 3 अंडी घेतली, ती छान फेटून घेतली 1-2 मिनिट आणि त्यानंतर त्याच्यामध्ये पिठी साखर घातली. पिठी साखर घालून सुद्धा 1-2 मिनिट फेटून घ्यायचं. मग घालायचं पाऊण वाटी तेल, ते सुद्धा घालून छान फेटून झालं की त्यानंतरच आपल्याला ह्याच्यामध्ये मैदा आणि बेकिंग सोडा जो आहे तो चाळून घ्यायचा आणि तो घालायचा आहे. आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा मम्मीला केक बनवताना पाहायचो आणि तेव्हा मम्मी तेल वापरत नव्हती, त्याच्यामध्ये लोणी वापरायची. लोणी वापरून केक बनवत होते तर खूप छान लागायचं. पण आता आम्ही तेल वापरणार आहे. तर मैदा सुद्धा चाळून घेतला, बेकिंग पावडर सुद्धा चाळून घेतली आणि त्यानंतर आता हे छान असं एकजीव करून घ्यायचं. आता मशीनचा वापर अजिबात करायचा नाही, आपल्या स्पॅच्युलानेच आपण छान एकजीव करून घ्यायचं. त्याच्यामध्ये मग घालायचं याच्यामध्ये दूध घालायचं आहे पाव वाटी. दूध घालून सुद्धा हळूहळू दूध घालायचं, नाही तर एकदाच घालाल आणि आपलं बॅटर जे आहे ते एकदम पातळ होऊन जाईल. लागेल तसं घालायचं, पण पाव वाटी याला दूध लागतं. तर पातेल्यामध्ये एक स्टँड ठेवलं आणि ते प्री हीट होण्यासाठी ठेवून दिलं. पहिले जेव्हा आमची मम्मी केक बनवायची ना तेव्हा तवा ठेवायची, त्याच्यावरती वाळू आणि त्याच्यावरती पातेलं, मग त्याच्यात केक शिजवायची. इतका छान केक तयार व्हायचा. पण आता सगळेच जण असं पातेल्यामध्ये स्टँड ठेवूनच बनवतात, त्याच्यामुळे मी सुद्धा तसंच बनवणार आहे. आता त्याच्यामध्ये घातलेला आहे व्हॅनिला इसेन्स. तर तो एक घातलेला आहे 1 चमचा. त्याला छान असं आता एकजीव करून घेणार आणि त्यानंतर एका पातेल्याला तेल लावून त्याला छान असं मैदा लावून घ्यायचं, जेणेकरून आपलं जे केकचं बॅटर आहे ते त्याला चिटकणार नाही. तर हे सगळं बॅटर जे आहे ते त्याच्यामध्ये घालून घेते आणि त्यानंतर ह्याला 1-2 वेळा टॅप करून घ्यायचं, म्हणजे त्याच्यामध्ये जर एअर तयार झालेला असेल तर तो निघून जाईल. आता केक तयार करून झाला की आपण ही पातेल्यामध्ये ठेवून द्यायचं. 20 मिनिटांनंतरच केक चेक करायचा किंवा उतावळेपणाने लगेच जाऊन केक चेक करायला बघाल तर बेकिंग पावडर जी आपण घातलेली असते त्याचा पॉवर जी आहे ती निघून जाते, त्याच्यामुळे 20 मिनिटांनंतरच चेक करायचा. तसं हा केक बनायला 45 मिनिटं लागतात. तर एक चाकूच्या साहाय्याने तुम्ही चेक करू शकता केक आपला झालेला आहे की नाही. आपली सुरी जी आहे ती एकदम क्लिअर निघली, त्याला काही चिटकलं नाही तर म्हणायचा केक तयार झाला. तर मी याचे छान असे स्लाइस करून घेतले आणि छान केक बनवून सुद्धा तयार झाला होता. तर तुम्हाला हा माझा बनवलेला केक कसा वाटला हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.